रेग्युलर म्हणलं तर 40-45 क्रेट रोजचीच. 40-45 कॅरेट म्हणजे किती गेला सर? ते रोजचा माल 900 किलो होता. 20 किलोच कॅरेट. 20 टनाला काय 30 टन तर माल आपला गेला सर. ते काय कॅल्क्युलेशन जुडतं ना ते लगेच. आणि किती महिन्यात गेला ह्या 30 टन? 2 महिन्यात. 2 महिन्यामध्ये. 2 महिन्यात 30 टन. 2 महिन्यात 30 टन माल. आणि एकूण पट्टी किती लागली आपली 1300 कॅरेटची? मला म्हणजे 5.5 लाख रुपये तर हातात रेडी राहिले ते कॅश. म्हणजे हे सगळं मजुरी वगैरे जाऊन 5.5 लाख रुपये मजुरी वगैरे जाऊन रुपये तर आरामशीरच. तर माझ्यावर तेवढं ती लोनच होतं ना लग्नामुळे झालेलं. नेल झालं काकडीत लग्नाचं लोन नेल झालं. वापराबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं साळुंखे साहेबांमुळे. राहणार भोसी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. हे कुठलं पीक आहे? काकडी. किती दिवसाची? काकडी आता 1 महिना पूर्ण झाला. किती वर्ष लावली? हे 7 बाय 1.5 वर. पण आजपासून तुम्हाला आपण वापराबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन देणार आहे, बरोबर का? तर काय अपेक्षित आमच्याकडून तुम्हाला? काय काय बदल व्हावा असं वाटतं पिकामध्ये? वेलांची वाढ झपाट्याने आणि फुलं आणि कळी जास्त लागण्यासाठी, सेटिंग जास्त व्हावं, सेटिंग साठी वापर करा. मालाला शायनिंग असं. मालाला शायनिंग. तर बघू आपण तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं वापराबाई ऑर्गॅनिकचं शेड्यूल ऍड केल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर ह्याच ठिकाणी उभं राहून लोकेशनसाठी शेजारी बांधावरती केळी कॅमेरा सह आणि तुमचं लोकेशन प्लॉट पहिली रांग हे दुसऱ्या रांगेच्या मध्ये आपण उभा आहे, पाठीमागं थांबाय. ह्याच ठिकाणी ही कशासाठी लोकेशन घ्यायचं तर की ह्याच ठिकाणी काय बदल म्हणजे जागा न हलवता काय बदल झालाय ते आपल्या पुढच्या शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी लोकेशन घ्यायचं. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. बाळासाहेब सर्जेराव सुरोसे, राहणार भोशी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपल्या गजानन साळुंखे साहेब आहेत आपले रोशेवाडीचे करमाळा. यांनी तुम्हाला ह्या प्लॉटसाठी काकडीच्या ह्या काकडीला वापराबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन देण्यापूर्वी 22/5/2024 ला ह्या प्लॉटचा व्हिडिओ आणि फोटो काढलेले होते, बरोबर आहे का? आणि मार्गदर्शनला आलेले होते, बरोबर आहे की नाही? हा. आता पण आहेत, त्यांनी कॅमेरा धरलाय, मी इथं उभा राहिलोय. आता बघा, सरकारी क्षेत्रात तुम्ही किती वर्षापासून आहेत? 10 ते 12 वर्ष झाले. 10 ते 12 वर्ष. ही वापराबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुम्ही किती वर्षापासून वापरताय? 3 वर्षापासून वापरतोय. आणि त्या ज्यावेळेस म्हणजे मेहर साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं वापराबाईचं, त्यानंतर मग त्या मालात तेजी आणि मालाला मार्केटला मध्ये गेल्यानंतर नंबर 1 ची कंडिशन. तुम्हाला टोमॅटो मधून अनुभव मिळाला, सुरुवात टोमॅटो पासून झाली. अनुभव तुमचा व्हिडिओ मी काल नाही पण युट्यूबला सोडलेला नाही, कारण तुम्हाला स्पष्ट सांगतो प्रत्येक महिन्यात 200 ते 250 व्हिडिओ निघत आहेत. हा, योगायोग असं की ज्याच्या 2-2, 3-3 अवस्था होत्यात, हा, किंवा 4-4 अवस्था होत्यात आणि पहिल्यापासूनच्या अवस्था आहेत भरपूर, तेच व्हिडिओ आपल्याकडून सुटले जातात. आता तुमच्या आपल्याकडे त्या पहिली अवस्था, दुसरी अवस्था, जसं 2 अवस्था आहेत, पण ते आपल्याला वेळ अभावी ती व्हिडिओ टाकता नाही आला, सगळ्यात महत्वाचं. पण आता हा व्हिडिओ 100% गजानन साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेले. पूर्वावस्था आहे, आज आपण दुसरी अवस्था काढतोय. आता तुमच्या ह्या 10 ते 12 वर्षाच्या अनुभवात बघा बरं का, मला सविस्तर उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहेत. कारण तरकारीमधला शेतकरी दाणेदार कीटकनाशक, बुरशीनाशक असन हे सगळं वापरूनच बिलं मोठी होतात, पण उत्पादन तसं निघत नाही. आणि ह्या ठिकाणी आपला शेतकरी हरलेला आहे. 2 खासियत पाहिजे. तुमच्या या शेड्यूल मध्ये गजानन सरांनी तुम्हाला हे दिलेलं मार्गदर्शन, बरं का, तुमच्या या शेड्यूल मध्ये म्हणतोय मी. हो. तुमचे कीटकनाशक, बुरशीनाशकचे स्प्रे कमी झाले का वाढले का एवढेच आहेत? नाही, बुरशीनाशकचे स्प्रे कमी झालेले आहेत. ओके. आणि बाकीची खतं पण निम्म्याने कमी झालेली आहेत सोडायला. ओके. आणि वाढीसाठी असेल किंवा चमकसाठी असेल किंवा कीटकनाशक असतील, सगळ्यात फरक पडलेला आहे. मला ही तुमचं पहिली गोष्ट खतांची बचत झाली, स्प्रेची बचत झाली. आता दुसरा तुमच्याकडचा अजून एक मला प्लस पॉईंट पाहिजे. तुम्ही तुमच्या अभ्यासात ज्यावेळेस ही टेक्नॉलॉजी तुम्ही अपडेट केली, म्हणजे ऍड केली, त्यावेळेस तुम्हाला उत्पादनात किती टक्क्यांनी वाढ झाली असं जाणवतं? उत्पादनात
तिपटीचा फरक पडलेला आहे. तिपटीचा म्हणजे आता तुम्ही ही काकडी जी आहे आता ही लागणीपासून जी काही वय असेल ते, पण तुम्ही जर 2 हे महिन्याची 2 महिन्याची ही जर वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलं नसतं तर तुमच्या अभ्यासाने तुम्ही किती क्षेत्र आहे आपलं हे 1 एकर काकडी. 1 एकर, 1 एकरामध्ये तुम्ही किती कॅरेट काकडी काढू शकला असता? एका एकरात 30-35 क्रेट निघतात. नक्की 30 क्रेट तुमच्या अनुभवाने बरोबर हा. 30-35 दररोज आहेत ना. हा, तर ही वापरला ऍड केले तुमचे रोज कॅरेट किती निघत आहेत आता? रोजचे 70 ते 80 दरम्यान निघतात. 70 ते 80, आपण सरासरी 75 पकडू. हा म्हणजे तुम्ही 30-35 काढत होता हा तर 75 जर सरासरी पकडलं हा तर किती 30 एक्स्ट्रा झालं? 30 मधील बदला जास्त प्रमाण राहायचं ना. हा, बदल्याचं ह्यात प्रमाण बदल्याचं? जास्त आहे. बदल्याचं प्रमाण कमी आहे आता. जे माल जास्त निघून बदल्याच प्रमाण कमी. हा बघा बरं का, मला मी तुम्हाला सविस्तर उत्तर का द्या म्हणलेले, मला काय गोष्टीची गणित घालायची आहेत साहेब. हा हा आज गणित जुळले नाहीत म्हणून शाळा सोडून दिल्या, शेतीत आलो आपण, हा हा. गणित जुळले नाहीत आपल्याला. गणित जुळले असते तर गणित जुळणारा माणूस आज इशी मध्ये खुर्चीवर बसू नये प्रत्येक वेळा, कारण त्याला गणित जुळवता आली. आज आपल्याला शेतीतली पण गणित ज्यांना जुळवता आली ती बी आज मी म्हणतो सुखात आहेत, फक्त म्हणून आपण दुःखात आहेत. गणित कसं जुळलं पाहिजे बघा, तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये ऍड केले बरोबर. आपण शेड्यूल मध्ये पहिले कोणती खतं वापरायची कोणती नाही हम्म, ही पहिला मुद्दा. हम्म, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मार्केटिंग, हम्म. आणि तिसरं अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य मार्गदर्शन कोणाकडून घ्यायचं हम्म. हे शेड्यूल ठरवावं लागते अगोदर. नाही ठरवू नका, तुमच्या ठरवलेल्या शेड्यूल मध्येच आपलं ऍड आहे. मला तुमच्याकडून अपेक्षित काय आहे, आज शेतकरी मित्रांना ओरिजिनल संदेश जायनात कोणते माहिती का, वापरा बायोऑर्गॅनिक जर वापरलं तर तुमचे कीटकनाशक बुरशीनाशक वाढतात का कमी होतात? तिथे कमी होतात. कमी होतात. उत्तर बरोबर आहे ना. बरोबर. तुमची खतं ज्याप्रमाणे तुम्ही देताय त्याचे प्रमाण निम्म्याने कमी येत. निम्म्याने कमी. तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत, म्हणतो आहे एवढा असू द्या. वापराचा अनुभव आहे ना. वापराचा अनुभवानेच तुम्ही खतं बोलताय, मी वापरतोय. विचारतोय. हा. मला तुमच्या शब्दात उत्तर का पाहिजे, हा, हा. शेतकरी मित्र आपली तेजीच वाट पाहतात असं काहीतरी पाहिजे आणि ते तुमच्या तोंडून पाहिजे. आम्ही बोलणारे म्हणजे आज मार्केटिंग मधल्या माणसांना हा. मार्केटिंग मधलीच म्हणतात, नाही बरोबर. हे बोलणार सगळे ऐकतात, पण आपण दावण्याचा प्रयत्न काय करतोय, खरं खरं बरोबर आहे. आपण ही खासियत का दावतोय, तुमच्या आय एस शेड्यूल मध्ये ऍड केल्यामुळं वाढलेलं उत्पादन हा आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर इतरांची ककडी काय रेटने जाते आणि आपली ककडी काय रेटने जाते. इतराची ककडी 400-450 पर्यंत जाते, आपला बदला 450 पर्यंत जातो. आणि चांगल्या क्वालिटीच्या मालाला आपल्याला 700 रुपये भाव सापडतो. का तर मालाला चमक हम्म. हे अपेक्षित आहे. एक साईजचा माल होतोय, हे जे एक तुम्हाला जाणीव झाली की जाणीव झाली. एक साईजचा माल आहे, बदला कमी निघतोय आणि लोकांची चांगली काकडी आपला बदल्या काकडीच्या रेटमध्ये जाते. रेटमध्ये चांगली काकडी तर अगदी 200-300 रुपयांनी रेट जास्त, जास्त. त्यांना 400 तर आपल्याला 700, हा. जवळपास 300 रुपये कॅरेट माग. तुमच्या शेड्यूलमध्ये तुम्ही 10-12 वर्षाच्या अनुभवाला, तुमच्या अनुभवाला वापरा बायोऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनाने क्रॉस केलेलं बरोबर आहे का नाही? आहे. मी म्हणतोय म्हणून तुम्ही आहे म्हणायचं नाही. वापरा बायो खत आपण सोडल्यापासून टोमॅटो चा बी विषय आणि आता काकडीचा पण, आणि खताची बचत खताची बचत, पूर्ण आलेला आहे. कीटकनाशक 12, बुरशीनाशकाची 61, बचत. 13, 40, 13 सोडल्यानंतर लगेच जरा थोडस प्रमाण जास्त झालं तर नागाळीचा प्रभाव जास्त जाणवायचा. आणि हे रोहर, वापरायची ग्रोथर, आपण ग्रोथर आणि रोहर सोडल्यापासून नागाळीचं प्रमाण दिसतच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, सेटिंगला आपला चांगला फरक आहे. हा, प्लॉट सेटिंग चांगली आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपण जर सरासरी बघितलं तर प्रत्येक पाल्यात आपल्याला माशा वगैरे त्याच्यावरती येत हम्म. नाही, तर कीटकनाशक जास्त मारल्यामुळं परागीकरण नाही झालं. थोडासा आता गजानन साहेब आत या, आपण थोडासा आतनं प्लॉट जाऊ कसा दिसतोय. आणि ह्याला हिरवेगार आहे का, 2 महिन्याचा आहे. त्यांनी खूप मेहनत घेऊन हा सगळा केलेला. बरोबर. ही लागलेली काकडी प्रत्येक पाल्यात आपल्याला काकडी दिसते. दररोज तोडा. रोज तोडा चालू आहे, प्रत्येक ह्याच्यात दिसते. आता इथं तुटलेली या, इथं चालू या, इथं उदिच्याला ही तोडायला येईल. बरोबर आहे का नाही? आणि सगळ्यात महत्वाचं बघितलं, हे जे पाले आहेत, हे पाले एकदम रुंद आहे आणि काळुकी आहे. जसं काय भोपळ्याचा पाला आहे असा ह्या पाल्याला रुंदी. बरोबर आहे का नाही? आपण दोडक्याचा पाला पण शबाराबरीला असतो काय कमी. म्हणजे पाला जेवढा टिकणार आहे तेवढी काकडी जास्त दिवस चालते.
बरोबर आहे का नाही? आणि सगळ्यात महत्वाचं ह्या काकडीला जे थोडंसं हे असतं, आपण म्हणतो ह्याला एक वेगळी शेणी, तर बघा ह्या फिरवलं की लक्षात ठेवा. म्हणजे ह्याला जी एक पाऊंडर असते, पाऊंडर एक नंबर येते, ह्याला काटे आहेत. म्हणजे काकडी इतरांची काकडी सर हा. आणि आपली काकडी जर आपण खाऊन बघितली तर एक चवीत काय बदल तुम्हाला जाणवं लागेल. काकडी कशी खायला लागते, ती काकडी कशी लागेल. चवीत जास्त फरक पडतोय. हे काकडी खायला एकदम चवदार आहे आणि काकडी मोठी असली तरी कवळी असली कवळी म्हणजे असल्याने बरोबर बोललो. हा. मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर कधी पण व्यापारी काकडी कडू का कशी लागते हे बघतो हो. पहिल्यांदा. खाऊन. घ्यायच्या अगोदर हा. खाऊन हा. काकडी घ्यायची म्हणलं की खाऊनच बघितली जाते. खाऊन बघितलं. त्यांचं काय म्हणजे रिव्ह्यू असतात, कशी वाटते काकडी काय? आपले रोर आणि गुरुथर ग्रोथरनी कडवटपणाचा लवलेशी येत नाही ना. म्हणजे कडवटपणा येतच नाही. कडवटपणा अजिबात काकडीला येतच नाही. आणि व्यापारी पहिले काकडी कडू का व्यवस्थित आहे खाऊनच ही खाऊनच चेक केले जातं, त्याच्यानंतर निलाव होतो. बरोबर आहे. बारकाईने बघा गजानन साहेब शेंडे सगळे दावून देतात की खालनं ताकद, बरोबर आहे का? हा. ही शेंडा प्रत्येक दावून देतोय खालनं ताकद आहे, कारण ताकद असल्याशिवाय ही फुलकळीने ही एवढं चालत नाही. इथं हे सगळं आपल्याला जर दावायचं म्हणलं काकडी कशी बनती काय सगळं आपल्याला दिसतंय. तुम्ही आपल्या तरकारी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी थोडं पाठीमागे प्लॉट आहे दावा. तरकारी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा जो काय तुम्ही घेतलेला अनुभव आहे आणि मिळालेला रिझल्ट, जास्त निघणारं उत्पादन, जास्त मिळणारा रेट, तर तुम्ही तरकारी क्षेत्रातल्या ककडी असन, टोमॅटो असन, वांगा असन, ह्या शेतकऱ्यांना तुमचा एक आपुलकीचा सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? कारण आज मकऱ्याची परिस्थिती अशी झाली की ती सोडून कुठेतरी कामाला जावं, काहीतरी करावं, तेव्हा 2 रुपये येतील ह्याच्यावरती डायरेक्ट शेतकरी येऊन ठेपलाय. कारण खर्च करून कष्ट करून हाताला ज्यावेळेस पिकाचं उत्पादन निघा ना, त्या ठिकाणी आपला प्रत्येक शेतकरी हारल्या जमाय. त्यांना तुमचा सल्ला संदेश काय असेल? कारण हा अनुभव तुमच्याकडे किती वर्षाचा आहे? एक 10-11 वर्षाचा अनुभव. तो अनुभव झाला वापरा कंपनीचा 3 वर्षाचा. 3 वर्षाचा अनुभव आहे. आणि पहिला अनुभव तुमचा 12 वर्षाचा आहे. 12 वर्षांना हे 3, थोडक्यात 10 किंवा 15 वर्षाचा अनुभव आहे. पण तुमच्या अनुभवाला क्रॉस या मार्गदर्शनाने केले, तर तुमची आहे ती पद्धत चालू आहे. हो. तुमची पद्धत बंद कुठलीही नाही, फक्त प्रमाण कमी, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि खताचा. तुमचा सल्ला संदेश काय सांगू शकाल? रासायनिक खताचा वापर आपण ज्यावेळेस करत होतो मी स्वतः, त्यावेळेस खतं आणि औषधं ह्यातच 50% खर्च जात होता, लेबरवरती 25%. आणि बाजार कमी जास्त झाल्यानंतर मोकळे क्रेट घेऊन पेट्रोलला दुसऱ्याकडून पैसे घेऊन काही वेळेस मी घरी आलेलो आहे. अनुभव आहे तुमचा. अनुभव आहे. आणि ज्यावेळेस ही वापराचं खतं वगैरे म्हणजे औषधं वगैरे घेतल्यानंतर रासायनिक खताचा खर्च कमी झाला, त्यामुळं खर्चात फार मोठी तफावत झाली. आणि मालाला क्वालिटी असल्यामुळं मार्केटमध्ये 1 नंबर माल जाऊन रासायनिक खताचं आणि ह्याचं गणित जे जुळत नव्हतं ती एकदम जुळायला लागलं आणि 2 पैसे हातात यायला लागले. हे वापरल्यापासून तुम्हाला असं कधी पदर पैसे टाकायची काही आवश्यकता नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं बॅलन्स मध्ये काम व्हायला लागलं. एकदम बरोबर बोलले, कारण मला तेच अपेक्षित आहे. आणि तुम्ही एकदम बरोबर बोलले. आज विषय बघा, तुम्ही अनुभव सांगताय माझ्या अंगावर, उत्पादनावरील खर्च ज्यावेळेस कमी होतो, पदर पैसे टाकून कॅरेट मार्केटला देऊन पदर पैसे टाकून पेट्रोल टाकून घरी यायची बारी येते. म्हणजे शेतकरी काही कुठला चोर नाही. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही आणि मी काही वेगळे नाहीत, आपण कोणीच. फक्त विषय असा आहे, एवढं इथं करून ज्यावेळेस शेतला माल तिथं घालून तिथं सगळं बजेट जातंय बायांना ह्यांना, आणि राहिलेले पैसे उरतच नाहीत. त्याला पदर पैसे टाकून घरी यायची बारी येते. त्यावेळेस ते दुखणं सांगायसारखं आहे कोणाला? ते दुःख कोणालाही सांगू शकत चोर आहेत का आपण शेतकरी? चोर आहेत नाहीच. आपण कष्टाला कमी आहे, फक्त उत्पादन अपेक्षित निघत नाही. या ठिकाणी आपण हरलोय. त्याच ठिकाणी आपल्याला न्याय वापरा बाय ऑर्गॅनिकने दिलाय. कशासाठी? की तुमची आज परिस्थिती, आज तुम्ही काय तोंडाने कबूल आहेत की साहेब मी प्रॉफिटमध्ये साहेब, ही शब्द काढायला तुम्हाला मी 10,000 रुपये जरी दिले, साहेब आमच्या कंपनीसाठी बोला, आमच्यासाठी बोला, साहेब तुम्ही बोलू शकता नाही ना? आज अनुभव आहे तुमच्याकडे. बरोबर. अनुभव तिथं बी आहे, तिथं बी आहे, पट्टीचा बी आहे. प्लॉट कंटिन्यू करता 3 वर्ष. रिझल्ट कोणाला पण लगेच दिसतंय ना, मालाची सेटिंग ही येते काय. आपण प्लॉट अजून किती दिवस चालणार असतो मला वाटतं? 2 महिने मजेत चालणार.
अजून मजेत चालू. म्हणजे तुम्ही ह्याच्यातून बऱ्यापैकी चांगले पैसे कमवून आणखी समाधानी होणार आहेत. माझ्या बरोबरचे 15 ते 16 शेतकऱ्यांचे प्लॉट पूर्णपणे हे पावसाळ्यात Damage झाले. डॅमेज झाले. हम्म. त्यांनी काकडी मोडून टाकली आणि माझी काकडी एकदम व्यवस्थित आणि कुठलीही अडचण नसताना चालू. म्हणजे तुम्हाला तो एक प्लस पॉईंट मिळाला प्लस सगळ्यांपासून. तुमचं पावसाळ्यात सततच्या पावसामुळं सगळे प्लॉट गेलेले, पिवळे पडून गेले आणि माझ्यावाला प्लॉट एकदम काळोखी आणि पूर्ण पिवळं दिसतं. हा, आणि शेंडे चांगले चालू आहेत. हा, म्हणजे तुम्ही आपल्या ह्या वापराबाई ऑर्गॅनिकच्या गजानन साळुंके सरांनी जे मार्गदर्शन दिलं अगदी वेळेवरती येऊन, हा, तर त्यांना धन्यवाद म्हणाय काय हरकत आहे. हा, गजानन साळुंकेचे मनपूर्वक आभार. ओके. कारण मी हे शब्द मुद्दाम का काढला आहे बघा, ज्यांनी जाणीव करून आपल्याला एकदम टायमिंगला येऊन मार्गदर्शन दिलं ना, त्याचं पण आपण धन्यवाद मानणं गरजेचं आहे. का आज आपण आपला स्वार्थ प्रत्येक जण साधतोय आणि धन्यवाद म्हणायला विसरतो. धन्यवाद फुकट काढायचा आहे तोंडातनं, धन्यवाद एवढं त्याचं पण पोट भरते. कारण का कष्टाचं चीज ज्यावेळेस तुमचं आमचं कोणाचं पण मार्केटमध्ये होतं, त्यावेळेस कुणीतरी म्हणतं बाबा तुमच्यामुळे आमचं बरं आहे, त्यावेळेस साहेब खरा आनंद करणारा आहे आपण. तर तुम्ही जी काही माहिती दिली क्षेत्रातल्या आमच्या शेतकऱ्यांसाठी अगदी मनापासून तळमळीने, त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून गजानन साळुंके साहेबांकडून तुमचं मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्ते साहेब. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. बाळासाहेब सर्जीराव सुरोसे, राहणार भोसे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. सोलापूर. तर आज तारीख किती बरं? 24/7/2024. तारीख पण झाली आहे. कशी? 24/7/2024. तर ह्या प्लॉटचे ही काकडीचा प्लॉट आहे आणि काकडीच्या प्लॉटमध्ये जे काय कॅरेट निघालेले आहेत तर ते आपण सरांकडून जाणून घेणार आहे. कारण हे जे पाठीमागचा उद्देश हाच आहे की ह्या प्लॉटची पूर्वावस्था काढलेली आहे. दुसरी अवस्था काढताना एक बेड चुकलेला आहे आमच्याकडून, कारण ते व्हिडिओ जरी बघितला तरी थोडीशी मिस्टेक होतीच आहे. आणि ह्या बेडमध्ये आता जी बरोबर उभं राहिलं ही बरोबर आहे पूर्वावस्थेला, पण दुसऱ्या अवस्थेला जी हिथं उभं राहायला पाहिजे होतं त्या बेडमध्ये उभं राहण्यात आलं, म्हणजे पाठीमागची एक. बरोबर आहे ना? तर आता आपण मुद्दाम तो व्हिडिओ परत पाहिला आणि आपण त्याच ह्याच्यामध्ये उभा आहे. तर आता पण आपण लोकेशनला आलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय, तुम्ही गजानन साळुंके सरांकडून ज्या वेळेस पूर्वावस्थेला व्हिडिओ काढले होते आधी त्यावेळेस तुम्ही ही काय लावलेलं नव्हतं, दोरी बांधलेली नव्हती आणि अगदी तारखेचा वगैरे उल्लेख इथंच उभं राहिलेले. कुठतरी काकडी दिसती त्या बेडवर की तुटाळी झाल्यात, असं कुठतरी येल वाढल्यात असं दिसत होतं. कुठं बारीक कुठं मोठी असन. आणि ज्यावेळेस तुम्ही हे घेतलं वापरलं त्याची दुसरी अवस्था आपल्याकडे झालेला बदल. आज आपण एकदम शेवटच्या अवस्थेला आहे, तिसरी अवस्था म्हणून आज आपण याला. तर आता आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की, आणि हे आपण उभा पण करायला आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक दिशा आणि अनुभव द्यायचा आहे. दिशा द्यायची जे गल्लं, कारण आज आपण मार्केटमधून प्रत्येक काहीतरी शेतकरी आणतोय, वापरतोय आणि वापरावं लागतं, त्याला कोणी टाळणार पण नाही. पण ज्यावेळेस हे वापराबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ऍड केलं जातं, जसं तुम्ही केलेलं आहे, आणि तुम्ही ऍड केल्यामुळं तुम्हाला उत्पादनामध्ये किती वाढ झाली. तुम्ही हे जर वापरलं नसतं तर किती कॅरेट निघाले असते, आणि हे वापरल्यामुळं तुमचे टोटल कॅरेट किती निघाली. काकडीचा प्लॉट सरासरी 15 दिवसाचा, फास्ट काकडी जास्त चालायचा कालावधी 15 दिवसाचा राहतो. बरोबर. आणि त्याला योग्य वेळी जर खतं व्यवस्थित सोडली तर त्याचं उत्पादन वाढत राहतं. आणि वापरा बायो ऑर्गॅनिक खतामुळं डबलच प्लॉट चाललेला आहे. म्हणजे दिवसात पण आणि उत्पादनात पण आणि सगळ्याच क्षेत्रात. म्हणजे तुम्ही आता सरासरी ही किती क्षेत्र आहे आपलं, आपण थोडा कॅमेरा फिरवून घेतलाय मुद्दा, 1 एकर 5 गुंठे. 1 एकर 5 गुंठे जे काय आहे. तर आता ह्या प्लॉट मध्ये कुठल्या नावाची व्हरायटी ही हे आपले काकडी बेले आणि अजून दुसरी काय म्हणलो आपण मग, नाजिया कंपनीची व्हरायटी आहे. नाजिया कंपनीची व्हरायटी आहे. आता बघा, मला काय म्हणायचे, तुम्ही तुमच्या अभ्यासात
फक्त वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ऍड केले. कीटकनाशक बुरशीनाशकचे तुमचे स्प्रे आम्ही तुम्हाला बंद करायला नाही सांगितले हा, आणि एक्स्ट्रा घ्यायला बी नाही सांगितले. नाही. वॉटर सुलेबल दाणेदार तुम्हाला आम्ही काय भेसळ सांगितलेला नाही. हा. हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती, काय सोडलं पाहिजे, काय दिलं पाहिजे आणि काय टोकन करायच्या आधी बेडमध्ये भरायचं. इथपर्यंत प्रत्येक शेतकरी सुदृढ आहे. फक्त आज खचलंय कुठं प्रत्येकाचं, म्हणजे कष्ट आणि खर्च करून पण उत्पादन न निघणं, की आपण टाकलेली खतं उचलली जात नाही, पीक अपेक्षित उत्पादन देत नाही. देत नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर. तर आता तुम्ही तुमच्या अभ्यासात ही ऍड केल्यामुळं तुम्हाला टोटल कॅरेट आतापर्यंत किती गेली काकडीची? आता 1300 ते 1400 क्रेट आपले तुटली. मार्केटला गेलेले आहेत. सरासरी पहिला कमीत कमी आणि जास्तीत जास्त असा रेट तुम्हाला काकडीचा किती भेटला सगळ्यात जास्त 700 रुपयाचा कॅरेट? एक क्रेटला, बर. आणि मिनिमम 400 ते 450 रुपयापर्यंत. 400 पकडू आपण. दोन्हीचा मध्ये जर 600 आणि 400चा काढला तर किती येईल? 700 आणि 400 700 आणि 550. 550. मग मला काय म्हणायचे, तुम्ही आता किती कॅरेट निघालाय म्हणता? 1300 ते 1400 पर्यंत. 1300च पकडा. 1300 गुणवले 550 किती होते आता? 7,15,000. 7,15,000. 15,000. 7,15,000 हम्म. तुम्हाला पट्टी लागलेली. ही खरं आहे खोटं आहे? बरोबर. बरोबर आहे ना? म्हणजे आपण एक सरासरी काढली. मग मला काय म्हणायचंय, त्यातून बोला बोला. मार्केटिंग, ट्रान्सपोर्टिंग खर्च, लेबर खर्च, नाही नाही, ती तुम्हाला सगळंच आहे. तो वेगळा. तुम्हाला फवारण्याचा खर्च आहे, लेबर खर्च आहे, ती सगळं पोच करायचंय, तिथली आडत आहे, तो खर्च आहेच. पण मला काय म्हणायचं, तुम्ही काकडी हितनं पाठीमागं केलेली असेल, हो. तर तुमच्या अभ्यासात हे 1 एकर 5 गुंठ्यामध्ये आतापर्यंत 1300 ते 1400 कॅरेट जी तुम्ही म्हणता निघाली माझी. आपण अगदी पट्टे पण आता साळुंख साहेबांनी म्हणजे पट्टे खिशातच आहेत. तेव्हा इकडे बघा, ह्या पट्ट्या सगळ्या आपण जुळूनच त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ह्या सगळ्या पट्ट्या खिशामध्ये आहेत आणि हे निम्याच पट्ट्यात निम्म्या पट्ट्या. आणि आणि बाहेरगाव पाठवलेले वेगळे त्याचे पट्ट्या म्हणजे वेगळे ते ठरवून दिलेले जागेवरूनच. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही हे वापरा बायोऑर्गॅनिक मार्गदर्शन वापरलं नसतं तर किती कॅरेटची अपेक्षा होती? तर एक 600 ते 700 क्रेट जास्तीत जास्त. जास्तीत जास्त. म्हणजे एक्स्ट्रा कॅरेट किती निघालं थोडक्यात? 500 तरी. 500 क्रेट. 500 गुणुले 550 केलं तर बघा बरं किती येत. मी मुद्दाम गणित का घालतोय आनंद सर, विषय काय झाला, गणितच जुळा नाहीत. बरोबर, जवळपास 2,75,000. 2,75,000 रुपयाचं उत्पादन तुम्हाला एक्स्ट्रा मिळाले. अपेक्षित. आपण एक, आणि ह्यासाठी तुमच्याकडून जे गजानन साळुंखे सरांकडून तुम्ही जे मार्गदर्शन घेतलं, ह्याचा तुम्हाला किती टोटल खर्च आला? 16,500. 16,500. म्हणजे पहिले 6.5 थोडक्यात आणि परत 10च्या आसपास. तर मला काय म्हणायचं, 16,500 तुम्हाला कितीच उत्पादन राहिले? 2,75,000. 75,000. म्हणजे पैशाचे किती पड झालं ते? मला काय म्हणायचं, तुमचा 2 लाख खर्च पकडा, बायाचा मजुरी वगैरे जे काय महिला वगैरे तुम्ही लावल्या होत्या, हो. होऊ शकतो का 2 लाख? 2 लाख काकडी बांधण्यापासून होतो ना सर्व. होतो ना? पण तुमचा खर्च जरी काढला का नाही 16,500? हा. वरची वर नाही, वरची तुमची मुदल तुमच्या हातात आहे का नाही? हा. म्हणजे बारीक एक अभ्यास केल्यावर तुम्ही जो खर्च करताय तो जरी ह्या मार्गदर्शनामुळे निघाला तरी तुमच्या मुदलीला धोका लागला नाही. हा. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपण एक सरासरी काढतोय. तर आता तुम्ही शेती क्षेत्रामध्ये खूप दिवसापासून आहेत. आता तुम्ही काकडी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा पहिल्यापासून शेवटपर्यंतचा ह्या प्लॉटमध्ये एक वेगवेगळा काय काय अनुभव आला ते तुम्ही थोडंसं पुढे येऊन पुष्ट सांगा. काय काय अनुभव आला तुम्हाला हे वापरल्यापासून पुढं? वापरा बायोऑर्गॅनिक खतं वापरल्यापासून काकडीचे कलर सुरुवातीला जसा आहे तसाच कायम शेवटपर्यंत राहिला. बर. आणि लांबी आणि त्याची चव टेस्ट मध्ये तोचपणा पहिल्या सुरुवातीच्या काकडी खाण्यात जशी येते तशी लास्ट पर्यंतची काकडी लागत होती लागते. त्यामुळं बाजारात काकडीला उठाव जास्त. इतरांपासून किती रुपयाने आपली माग जायची? 200 रुपयाचा फरक पडायचा लगेच कॅरेट माग. क्रेट मग बाकीचे 700 रुपयांनी माझी क्रेट गेला तर दुसऱ्याची 500 रुपयांनी जायची. आणि ज्यावेळेस थोडं मार्केटमध्ये मंदीचं वातावरण तयार झालं आणि माल भरपूर यायला लागला, 500 रुपये ते 400 रुपये जर आले तर दुसऱ्यांची 200 रुपये क्रेट जायची. 200 रुपयांनी महागत जायचं माल. आता दिसायला आकर्षक
आणि लांबी आणि खायचं आणि होतं. खायची चव, ह्यामुळे गिराईक काय बाहेर म्हणजे दुसरी काकडी घ्यायला दजवत नव्हतं. म्हणजे सुरुवातीपासून ते जरी एखाद्या व्यापाऱ्यांनी 200 रुपयाच्या हिशोबामुळं समजा 3 क्रेट घेणार असलं तर त्याने 2 ही घेतली आणि 1 दुसरी घेतली, पण ही आपल्या व्हरायटीची जी काकडी ती 2 क्रेट तरी तो घेणार. घ्यायचाच मिक्सिंग व्हायला करावं Mix लागणार करायला, तसं. हा. पण हे टेस्ट मुळे 200 रुपये एका कॅरेट मागे वाढला आपलं प्रत्येकी. आणि तर किती कॅरेट निघली आपली 1300. 1300. 1300 गुणवले बघा बरं 200. 2,60,000 खरं की नाही? हा. झालंय आपल्या 2,75,000. नाही ही असतो रेट. 200 रुपये रेट मध्ये एक्स्ट्रा गेली आपली काकडी. हा 1300 गुणवले 200. तेर 2,60,000 झाले ना. 2,60,000 आणि ती 2,75,000 2,75,000 4,00,000 5,35,000. जे काय असेल मी म्हणतो तरी बी 2-2.5 लाख पकडू द्या, काय अडचण नाही. पण मला काय म्हणायचं, आपण आता अगदी प्लॉट हार्वेस्टिंग झालाय, आता तुम्ही काढायच्या अवस्थेमध्ये आहे, तरी आपण या प्लॉटवर उभं राहिलो याचं एकच कारण की आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना काय द्यायचं आहे, विश्वास आणि परिस्थिती जी आहे ती तुमच्याकडून. आता हीच काय आपण तुमच्या घरी पण व्हिडिओ काढला असता, तिथंच बोललो असतो, गप्पा आणल्या असत्या डांबरीला एखाद्या हॉटेलमध्ये. झालं काय एक विषय आहे बरं का, एक 5-7 तोडा झालं की जवळजवळ 50% फळासनी ती चोच तयार होती. हा ती आपल्याला किती जाणवलं, किती कमी वगैरे सर तुम्ही आता चोच, काकडी खाल्ली आहे ना. प्लॉट संपायच्या अगोदर 1-2-3 दिवसच आलेली म्हणायची काकडी असल्या प्लॉट संपायच्या अगोदर 2 Plot- दिवस आले हा. काकडीला, काकडी म्हणजे शेवट लास्टलाच. लास्टलाच. सगळ्यात महत्वाचं, ही चालू झाल्यापासून किती दिवसांनी हा प्लॉट हार्वेस्टिंग होतो म्हणजे संपतो, आणि हे वापरल्यामुळे किती दिवस चालला? जास्तीचा 3 आठवड्याचा कालावधी चालू झाल्यापासून असतो. तर आपलं जवळजवळ एक 45 ते 50 दिवस झालं काकडी चालू झालेली. 2 महिने चालले ना. हा 2 महिने. आणि थोडा किती दिवसाला होत होता आपला दररोज. दररोज काकडी असं पीक आहे की ती कंटिन्यू चाललं होतं. कंटिन्यू एक दिवस जरी तोडा हुकला तर निम्मा माल बदला होतो. असं हा म्हणजे रोज तोडावं लागत. रोज आणि रोज किती कॅरेट द्यायची आपली चालू झाल्यापासून? कमीत कमी जास्तीत जास्त एक सरासरी. आणि रेग्युलर म्हणलं तर 40-45 क्रेट रोजचीच. रोजची 40-45 कॅरेट म्हणजे किती गेला सर ते? रोजचा माल 900 किलो होता. 20 किलोच कॅरेट 20 टनाला काय 30 टन तर माल आपला गेला. गेला ना सर. ते काय कॅल्क्युलेशन जुडतं ना ते लगेच. आणि किती महिन्यात गेला ह्या 30 टन? 2 महिन्यात 2 पकडून. महिन्यामध्ये 2 महिन्यात 30 टन. 2 महिन्यात 30 टन माल. आणि एकूण पट्टी किती लागली आपली 1300 कॅरेटची? मला म्हणजे 5-5.5 लाख रुपये तर हातात रेडी राहिले ते कॅश. म्हणजे हे सगळं मजुरी वगैरे जाऊन 5.5 लाख रुपये मजुरी 5 वगैरे लाख जाऊन रुपये तर आरामशीरच. 5 तर लाख. माझ्यावर तेवढं ती लोनच होतं ना लग्नामुळे झालेलं. हे नील झालं काकडीत. झालं काकडीत नील झालं. काकडीत लग्नाचं लोन नील झालं. वापराबाईचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं साळुंके साहेबांमुळे. जर साळुंके साहेबांनी कटाळा केला असता, ऐका बरं का, तुमची कॉल चलत असतील किंवा ते तुमच्याकडे जी काय असेल स्टोरी तुमच्या दोघाला माहिती, कटाळा केला असता, ते आले नसते किंवा तुम्ही हा निर्णय घेतला नसता. तर पहिलं मेहर साहेब तुमचं मार्गदर्शन होतच ना, त्यामुळे ती तुम्हाला एक कॉल येणारच होत. टोमॅटो आणि ह्याच्या ते टोमॅटो पासून आपण हे किती वर्षापूर्वी पहिल्यांदा वापरलं होतं? माझ्या अंदाजे 21 मध्ये तुम्ही सुरुवात केली होती वापर. टोमॅटोसाठी वापरलं होतं. त्याचा आपल्याकडे व्हिडिओ पण आहे, 21 किंवा 22 मध्ये असं. तर त्यावेळेस टोमॅटोची हाईट कुठे गेली? 6-6.5 फुटापर्यंत टोमॅटोची हाईट गेलेली. आणि मार्केटमध्ये लास्ट पर्यंत 1 नंबरच माल होता. कारण ह्या गोष्टीला मी साक्षीदार आहे. त्यावेळेस माझा पण टोमॅटो होता आणि मी त्या टायमाला एकदम भारी भारीतली ICL, महाफेड, यारा वगैरे भारी भारीतली 5-5, 10-10 किलो 5 दिवसाला सोडायचो. वॉटर सोल्युबल सोडायचं. आणि तरी पण ह्यांच्यापेक्षा माझा कमी क्वालिटीचा माल निघायचा आणि कमी निघायचा. मग ही बघण्यासाठी आमचा एक दोघांचा कॉमन मित्र आहे, एक सोमनाथ किरवे म्हणून, ते म्हणले की त्यांनी एक औषध मागवले ऑनलाईन, ते या बघून. ह्यांच्या घरी आलो, हे घरी नव्हते, तर ह्यांच्या झाडाखाली रोवर आणि ग्रोथरचं तिथं 2.5 लिटरचं कॅन पडलं होतं. ते बघितलं, मी ते फोटो काढून नेले. त्यावेळेस मला कळालं की ह्यांनी एक्स्ट्रा काय ऍड केलंय, त्यामुळे काय उत्पादन जास्त भेटतंय. आणि त्यावेळेस प्लॉट ह्यांचा एकदम हिरवागार होता माझ्यापेक्षा.
पंजा दिवशी असतो पंजा हम्म. ह्याचा टोमॅटोचा ते पूर्ण सेट झालेला, पूर्ण सेटिंग 100% झालं. आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपण सगळ्याच पिकांचे सध्या आनंद सरांकडे भरपूर व्हिडिओ आहेत, तुमच्याकडे पण आहेत. आता हे दोघं सर नवीन आहेत, भगत सरांकडे भरपूर आहेत. सगळ्यांकडून वापरा बायोऑर्गॅनिकचे मार्गदर्शन व्हिडिओ भरपूर होते तयार, फक्त पल्ले जात नाहीत युट्यूबला. त्याचं कारण असं की प्रत्येक जण रोज मार्केटमध्ये बांधावरती शेतकऱ्याचं जाऊन मार्गदर्शन देणं आणि परत ते व्हिडिओ बनवून कुणाकडे तरी जाऊन ते व्हिडिओ बनवायचे परत टाकायचे, ह्या गोष्टीला वेळ जातोय, बरोबर. वेळेत होत नाहीये ते. होत नाही. तर मला काय म्हणायचं, आता तुमचा आपल्या काकडी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी हे एक संदेश म्हणून काय असेल की जे नवीन आहेत किंवा जुने आहेत हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे आणि का वापरलं पाहिजे? नाही, वापरा बायोऑर्गॅनिकची खतं वापरून उत्पादन वाढवता येते हम्म. आणि चव आणि टेस्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरून आपल्या मालाला लास्ट पर्यंत मागणी भरपूर येईल अशी अपेक्षा माझ्याकडून आहे. हे वापरल्यामुळे मला त्याची जो अनुभव खात्री झाली. आहे त्याच्यावरून तुम्हाला खात्री 100% शुअर. की बाबा हे वापरलं तर मार्केटमध्ये मार्केटिंग करायची गरज नाही. मार्केटमध्ये मार्केटिंग करायची गरज नाही. गिरायकाला बघितलं की लगे माल पसंत पडतोय आणि चवीला पण तर विशेष चवीला सगळ्याच गोष्टीला व्यवस्थित आहे एकदम. तर तुमचं हे सगळी स्टोरी ऐकण्यासाठी जे काय जसं घडलं तसं मी आमचे शिरूरचे आनंद कुमार सुरवडे सर आहेत, हे सगळं ऐकण्यासाठी आलेले. नमस्ते. तसंच ही स्टोरी मी जशी घडली तशी मला साळुंके सरांनी सांगितली कालच की साहेबांचे एवढं कॅरेट काकडी गेलेली. तसेच मी आपले समाधान भगत सर टेंभुर्णे त्यांना कळवलं. ते म्हणले तुम्ही जाणार आहेत तर मग मला पण यायचं शेतकऱ्याला भेटायला. खरंच काय झाले आणि योगा असा की आम्ही यायला आणि तुम्ही खिशातनं सगळ्या पट्ट्या बाहेर काढाय. हे बघा, आणि आपण तुमच्या त्या अगदी म्हणजे घरी सगळ्या त्या पट्ट्या सगळ्या आपण चेक केल्या, कॅल्क्युलेशन केलं सगळं मोबाईलवर, किती इकडे गेलं किती तिकडे गेलं आणि नंतर हिथं सांगितलंय. आपण असं डोबळ म्हणायला नाही सांगितलं की एवढं गेलंय मग म्हणाय काय 2000 गेलं म्हणून आपण म्हणायचंच आहे ना नुसतं, काय कोणाला माहिती. पण आपण पट्टे चेक केल्यात, बरोबर का नाही. तसंच हा प्लॉट पाहण्यासाठी सुहास मिटकल सर मिटकलवाडीवरून आले, अतुल गिरी सर आपल्या कुर्टीवरून आलेले आहेत हे प्लॉट बघण्यासाठी. आणि तुम्हाला तर मार्गदर्शन लाभले आपले गजानन साळुंके सरांकडून. आणि कॅमेरा धरलेले आपले रामेश्वर गोगरे सर, ते बी आत्ता सध्या टेंभुर्णीला होते, पण ते अगदी अशी स्टोरी काल झालेली आम्ही इकडे चाललोय तर ते बी थोडंसं इकडे आले. कारण स्टोरी काय आहे ही ज्यावेळेस समोरून पाहिली जाते ऐकली जाते त्यावेळेस चेक चार्जिंग प्रत्येकाला एक वेगळी मिळते. आता सरांनी मध्ये म्हटलं की काकडी शेवटपर्यंत क्वालिटी तीच होती, बरोबर, आणि चव पण तीच होती. बरोबर. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट असणार आहे की आपले जे शेतकरी बांधव आहेत ना त्यांना आपलं हे रोवर ग्रोथर आणि हे काय आहे तर थोडक्यात जरी त्यांना इथे जर तुम्ही ते सांगू की आपण काय अडचण आणखी थोडस बरं होईल. नाही, आपल्याकडं जे रोहर आणि ग्रुथर आहे त्याची थोडीशी खासियत सांगतो. रोहर मध्ये आपल्या एक 11 प्रकारचे कंटेन आहेत. रोहर काय करतं, एक प्रिव्हेंटिव्ह लेवलला कुठल्याही रोगाला एक थांबवण्याचं काम करतं. म्हणजे आपल्याला आपल्या शेड्यूलमध्ये समजा आता तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक घेत होते तर तुम्ही तुमच्या रेग्युलर अभ्यासात किती दिवसाला घ्यायचे आणि हे घेतल्यामुळं तुमचं किती दिवसाला घ्यावं लागलं? रेग्युलर अभ्यासात वातावरण निर्मिती जशी असेल त्यानुसार 3 दिवस. पण तुम्हाला हे वापरल्यामुळे किती, हे त्याचे दिवस किती वाढले? 7 दिवसाचा फरक पडेल. 7 दिवसांनी तुम्ही वापरायचे, पहिले 3 दिवसाला घ्यायचे आणि आता 10 दिवसांनी घेतो. आता 10 दिवसांनी घेतो. म्हणजे बघा, मला सांगायला आज शेतकरीच साक्षीदार आहेत की हे वापरल्यामुळं म्हणायची गरज नाही, ते पीक आणि वातावरण शेतकऱ्याला एक भाग पाडतं की आज फवारणी घ्यावाच लागेल. पण हे वापरल्यामुळं तीच फवारणी 3 दिवसाची 4 दिवसाची जर 7 दिवसावर 10 दिवसावर जात असेल तर आपले पैसे वाचले. फवारणीत पण पहिले पैसे वाचले. दुसरी गोष्ट, आपलं रोवर ही पिकाला भूक तयार करतं. म्हणजे जसं कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस श्रम करतो, काम करतो, कुठलंही असं द्या, त्यावेळेस त्याला ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस ती अर्धी कोर्स सरकून खातं. त्या प्रकारचं आपलं रोवर काम करतं. तसंच आपलं ग्रुथर ह्याच्यासाठी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक काही मायक्रोन्यूट्रन वगैरे सगळं आहे, अगदी विघटन करणारे कंटेन वगैरे, ते 23 कंटेन आहेत. तर ते काम हे करतं की टाकलेल्या खताचं विघटन, आधी काही खतांची जी डिफिशियन्सी जाणवती ती डिफिशियन्सी भरून काढणं, प्लॉटला काळोखी टिकून ठेवणं
आणि उत्पादन देत राहणं आणि तो प्लॉट लॉंग रूट पर्यंत चालवणं हे आपल्या ग्रोथरचं काम आहे. म्हणजे रोवर आपलं आज सोडलं तर गुरथर आपल्याला 3 ते 4 दिवसांनी सोडायचंय. रोवरची आज फवारणी झाली तर गुरथर आपलं 3 ते 4 दिवसांनी स्प्रे मध्ये घ्यायचंय. आणि पिकाच्या स्टेजनुसार जर लहान पिक असेल तर फक्त पर लिटर 1 ml रोवर, 3 दिवसांनी पर लिटर 1 ml गुरथर. आणि जर पिकाची 15 दिवसाच्या पुढची स्टेज असेल लागणीपासून तर रोवर पर लिटर 1.5 ml, तसंच गुरथर पर लिटर 1.5 ml. पिकाची लागणीपासून 1 महिन्याच्या पुढची स्टेज असेल कुठलंही पीक असू द्या तर त्याला रोवर पर लिटर 2 मिली आणि 3 दिवसांनी गुरथर पर लिटर 2 मिली. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा होता बरं का सर, ही जी टेस्ट आता मी मगाशी म्हटलं बघा, काकडी माझ्या हातातच आहे अजून. तर खायला म्हणून मी सरांना मध्येच विचारलं होतं की सर खायला कशी लागली काकडी, कारण प्लॉट जर पाहिला ना आज रोजी या स्टेजची काकडी मला सांगा सर खाऊ शकतं का कोणी? नाही एकदम अशी पाणी येऊन लागते आणि कडू लागते सर. हा. आता तुम्हाला पण अनुभव आहे बरोबर आहे ना? नाही त्यांनी सांगितलं शेवटपर्यंत. पण आज रोजी ही काकडी आपण पूर्ण खातोय, अजून पण पूर्ण खातोय, कडवटपणाचा विषयच नाही. विषयच नाही. आणि अजून ही क्वालिटी तशीच आहे, चोच नाही वगैरे तसलं काय नाही द्या. म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित होतं तो रिझल्ट मला मिळाला. आता इथनं पुढं कुठलंही पीक घेतलं तर वापरा बायोऑर्गॅनिक वापरणार का अनुभव घेऊन सोडून देणार. कारण हा प्रश्न मी मुद्दाम विचारतोय. ऐका आनंद सर, बऱ्याच वेळा असं होतं, ऐका आपल्याला एखादा आपला शुभचिंतक किंवा आपला मित्र आपलं कल्याण करीत असन, आपली चिंता करीत असन, आपली काळजी घेत असन आणि त्यालाच आपण जर थोडंसं दूर लोटत असन किंवा त्याच्यापासून आपण लांब जात असन तर आपल्याला सुधरून कोण? मी तुम्हाला हा मुद्दाम, तुम्ही राग येऊन देऊ नका, हा प्रश्न मुद्दाम विचारलाय का? आज आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन हे सगळं मार्गदर्शन देऊन त्यांना परिस्थिती देतोय, परिस्थिती घेतात शेतकरी आणि परिस्थिती घेऊन पण बरेच शेतकरी थांबतात. मग थांबल्यानंतर तेच शेतकऱ्यांचे परत पण पोर असतात 1 महिन्यानी 2 महिन्यानी किंवा 6 महिन्यानी किंवा हार्वेस्टिंग झाल्यावर, साहेब आपण वापरलं होतं बरं का, पीक उचललं होतं बरं का, पण आपल्याला ते डोसेस परत कंटिन्यू करता आले नाहीत. मग आता कंटिन्यू नाही करता आल्यावर काय केलं पाहिजे? मला काय म्हणायचंय, हे पीक आहे आज, ह्याला तुमच्या माझ्या परिस्थितीचं गारानं चालतं का? उत्तर स्पष्ट पाहिजे. हे तर आळशी शेतकऱ्याचं काम नाही ते. हा बरोबर. म्हणजे हिथं जर गारानं केलं तर ते उत्पादनात आपल्याला कमी देणार, खर्च वाढणार आणि शेती करायला नको वाटणार. आणि जर इथं तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये फक्त वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ऍड केलं की तुम्ही तुमच्या आहे या पद्धतीला एकदम यशस्वी बनवू शकता. इतकं हे परफेक्ट मार्गदर्शन आहे. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो पोरगा तालमीत टाकला की पैलवानच झाला पाहिजे, ते होतोच, पण त्याला खाया घातलं तर. आता त्याने व्यायाम भरपूर केला आणि त्याला चटणी भाकर दिली, त्याला जे पाहिजे ते दिलं नाही तर तो काय होईल? पैलवान होईल, पण कसा होईल? गाडी पैलवान. तुम्ही उत्तरच दिले आता एकदम बरोबर. म्हणजे आपल्याला काय करायचंय, जर शेती तगडी करायची, उत्पादन चांगलं काढायचंय तर आपल्याला आपल्या दाणेदार वॉटर सोल्युबलच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं शेड्यूल फक्त ऍड करायचं. एक्स्ट्रा काही टेन्शन आहे का? बरं तुमचं कसं शेड्यूल असू द्या कमी जास्त, मला काय म्हणायचंय, आपलं म्हणलं की पोटात घालायचं. एक मराठी म्हणे, आपलं म्हणलं की तो पोटात घालतो आणि इतरांचं म्हणलं की उघडं करून धावतो. मग ही वापरा बायोऑर्गॅनिकने त्याच्यावरच अभ्यास केलाय. शेतकऱ्यांनी त्याच्या पद्धतीने त्याच्या अभ्यासाने कशीही शेती करू द्या, फक्त हे ऍड करायचंय. जसंच ऍड केलं जातंय तसंच उत्पादन वाढलं जाते आणि तुम्हाला त्याचा एक आनंद मिळतोय. बरोबर आहे का नाही? तर आज आपल्याला इथं सर्वजण उपस्थित आहेत. ह्या उपस्थितीमध्ये तुम्ही जे काय आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकच्या मार्गदर्शकांना जसं गल्लं तशी स्टोरी सगळी सांगितली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या आनंदकुमार सुरवडे सरांकडून शिरूरचे, तसेच आमचे रामेश्वर गोगरे सरांकडून, टेंभुर्णीच्या भगत सरांकडून, सर्वांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.